प्रवीण मसालेची यशोगाथा. आयुष्यात कितीही फेल झालात तरी उभं राहायचं हे शिकवणारे हुकमीचंद चोरडिया. अत्यंत फाटकं असणारं आयुष्य, प्रचंड गरिबी, धंद्यात येणारं अपयश या सर्वांवर मात करत त्यांनी हा ब्रँड उभारला. ही त्याचीच गोष्ट आहे 1950च्या दशकातली. पुण्यात एक मारवाडी कुटुंब राहत होतं. या कुटुंबाचा मिरचीच्या बियांचा धंदा. घरात खाणारी तोंड मात्र भरपूर. त्यातलं मोठं पोरगं मात्र भरपूर चळवळ्या. हुकमीचंद चोरडिया असं या मुलाचं नाव. त्याला खूप मोठं व्हायचं होतं. खूप पैसा कमवायचा होता. धडपड्या असल्याने त्याने अनेक धंदे सुरू करून बघितले. लाकडाची वखार काढली, हॉटेल, तसंच किराणा मालाचं दुकान टाकून बघितलं. पण यापैकी काहीच चाललं नाही. ढिगभर कर्ज झालं. देणेकऱ्यांचा ससेमिरा पाठीमागे लागला. 2 वेळच्या जेवणाची भ्रांत निर्माण झाली. मात्र तरीही हा पोरगा काही हार मानणाऱ्यांपैकी नव्हता. हुकमीचंद मिरचीच्या बिया गोळा करण्यासाठी महाराष्ट्रभर फिरायचे. प्रत्येक ठिकाणी त्यांची व्यावसायिक नजर नव्या धंद्याचा शोध घ्यायची. महाराष्ट्रभरच्या भटकंतीत एक गोष्ट त्यांना सगळीकडे कॉमन दिसली. ती गोष्ट म्हणजे गावातल्या बाजारात मसाला विकणाऱ्यांकडे होणारी गर्दी. चोरडियांच्या नजरेने ही गोष्ट हेरली आणि त्यातूनच त्यांना एक आयडिया सुचली. त्यांनी काय केलं तर कांदा लसूण मसाल्याचं सॅम्पल घेतलं आणि ते आपल्या बायकोला दाखवलं. त्यांच्या पत्नी कमलाबाई त्या पडल्या कट्टर जैन धार्मिक. कांदा आणि लसूण या दोन्ही गोष्टी घरात वर्ज्य होत्या. मग मसाला बनणार तरी कसा? हुकमीचंद होते हट्टी. त्यांनी कर्मालाच मानलं धर्म आणि बायकोची समजूत काढायला सुरुवात केली. शेवटी कमलाबाई तयार झाल्या. मात्र मसाला बनवणं काही सोपी गोष्ट नव्हती. पण हुकूमचंद जिद्दीला पेटले होते. त्यांनी बायकोला साथीला घेतला आणि पाहता पाहता मसाला बनवून टाकला. नवरा बायकोने मोठ्या कष्टाने बनवलेला मसाला विक्रीसाठी म्हणून एकदा दुकानदाराकडे ठेवण्यात आला. विशेष म्हणजे ग्राहकांना देखील तो आवडला. सुरुवातीचे काही दिवस स्वतः हुकूमचंदांनी देखील आपल्या सायकलीवरून घरोघरी जाऊन मसाल्याची विक्री केली. जसजसे दिवस गेले तसतसे त्या मसाल्याला ग्राहकांची मागणी वाढू लागली आणि आपल्या छोट्याशा घरात कमलाबाईंच्या कष्टांनी आणि हुकमीचंद यांच्या बिझनेस माइंडच्या जोरावर सुरू करण्यात आलेला हा व्यवसाय नावारूपास येऊ लागला. व्यवसायात जम बसल्यानंतर 1971 साली हडपसर येथे कारखाना सुरू करण्यात आला. व्यवसाय विस्तारायला लागला आणि प्रवीण मसाले हे नाव महाराष्ट्रातल्या घराघरातील किचनमधील अनिवार्य घटक बनलं. महाराष्ट्रात प्रवीण मसाले हे नाव गाजत असताना सुहाना या ब्रँडखाली देशातील इतर भागात नव्हे तर इतर प्रदेशात देखील तो जाऊन पोहोचला. सद्यस्थितीत जवळपास 25 देशामध्ये प्रवीण मसाला वापरला जातो. देशात प्रवीण मसाला वापरला जातो. त्यांचं वार्षिक उत्पन्न जवळपास 300 कोटी इतकं आहे. व्यावसायिक यशासाठी हुकमीचंद यांनी एकच ट्रिक वापरली. त्यांनी कधीही क्वालिटीशी तडजोड नाही केली. वेळोवेळी आपल्या ग्राहकांकडून फीडबॅक घेत मसाल्यात योग्य ते बदल केले आणि मसाल्याची चव ग्राहकांच्या जिभेचा कसा ताबा घेत राहील याची काळजी घेतली. पुढच्या काळात एकाचे 4 कारखाने झाले. मसाल्याच्या व्यवसायातील 6 दशकांच्या कारकिर्दीतील प्रवासात त्यांना अनेक संकटांना सामोरं जायला लागलं. पण या संकटाचा त्यांनी धैर्याने सामना केला. त्यातूनच मिळणाऱ्या धड्यातून ते शिकत गेले. अखेर वयाच्या 92व्या वर्षी त्यांचा हा प्रवास संपला. मंडळी, खरोखरच वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. इमानदारीनं कठोर मेहनत, जिद्द, चिकाटी, सचोटी या जोरावर उभा राहिलेला प्रवीण मसाले हा व्यवसाय पुण्याच्या आघाडीच्या काही उद्योगात स्थानापन्न आहे आणि परदेशीसुद्धा प्रसिद्ध आहे. तसा मारवाडी समाज अनेक शतकांपासून महाराष्ट्रात आहे आणि तोही तुमच्या इतकाच मराठी आहे. तो शुद्ध मराठी बोलतो, मराठी सणवार साजरा करतो, मराठी संस्कृतीत पूर्णपणे सामावलेला आहे. तो पोटजातीने मारवाडी असला तरी मराठीच आहे. मारवाडी हा व्यवसायात यशस्वी का होतो त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे प्रचंड मेहनत, सचोटी, 100% झोकून व्यवसाय करणं, फालतू खर्च न करता पैसे जमवणं, इमानदारी, सहनशीलता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निर्व्यसनी, साधे राहणीमान.